शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपला जो सौर कृषी पंप आहे त्याला आपल्या मोबाईलद्वारे कसे आणि ऑन आणि ऑफ करायचे आहे, म्हणजे चालू आणि बंद करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपण पंप फिट करायला गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं होते की आमचे जे सौर कृषी पंप आहे ते मोबाईलवर चालू आणि बंद करून द्या, आणि आपण बरेच शेतकऱ्याचे पंपचा मोबाईलवरती चालू आणि बंद करून दिले। परंतु काही शेतकऱ्यांना अजून सुद्धा माहित नाही की मोबाईलवर कसे चालू आणि बंद करायचे आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे आहे, प्ले स्टोर वरती जायचे आहे। प्ले स्टोर वरती गेल्याच्या नंतर आपल्याला SSPRMS ही जी ऍप्लिकेशन आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आपले ऍप्लिकेशन कशा पद्धतीने आहे। ही ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं आपला जो IMEI नंबर आहे तो टाकल्याच्या नंतर आपला जो पंप आहे तो ऑफलाईन दाखवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, असे बरेचसे शेतकऱ्यांसोबत झालेले आहे। परंतु आता नाही का, आपण ज्यावेळेस पंप इन्स्टॉलेशन करतो त्यावेळेस आपण लगेच मोबाईलवरती चालू आणि बंद करू शकतात। पहिल्या वेळेस काय होत होतं की आपला जो पंप आहे तो इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर आपल्याला 3 महिने आपल्याला लागत होते, 2 ते 3 महिने। त्यावेळेस आपण ऑनलाईन करू शकत होतो, म्हणजेच आपण मोबाईलवरती चालू आणि बंद करू शकत होतो। परंतु आता तसे काही नाही मित्रांनो, ज्या टायमाला आपला पंप इन्स्टॉलेशन झाला त्याच टायमाला आपण मोबाईलवरती ऑन आणि ऑफ करू शकतो मित्रांनो। आता हा आपला सौर कृषी पंप आहे, याला आपण पुरा मोबाईलवरती चालू आणि बंद करून दाखवणार आहे। हा आपला पंप इन्स्टॉलेशन होऊन 3 महिने झालेले आहे। आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि हा पंप आता आपण मोबाईलवरती चालू आणि बंद करून दाखवणार आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण ऍप्लिकेशन डाउनलोड केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे आहे, आपली जी SSPRMS जी ऍप्लिकेशन आहे तुम्हाला साईडला स्क्रीन दिसत आहे ती ऍप्लिकेशन आपल्याला इथे ओपन करून घ्यायची आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला हे पण सांगणार आहे ही जी ऍप्लिकेशन आहे ती किती पंपाला लागू होते, म्हणजे आपण या ऍप्लिकेशन वरून कोणकोणत्या कंपनीचे पंप चालू आणि बंद करू शकतो ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला आता याची आपली जी ऍप्लिकेशन आहे ती कशा पद्धतीने चालू करायची आहे ती तुम्हाला सांगित आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला ते भाषा दिसत आहे। ज्या शेतकऱ्याला इंग्लिश समजते त्या शेतकऱ्यांनी आपली इंग्लिश भाषा निवडायची आहे। ज्या शेतकऱ्याला माहित नाही त्या शेतकऱ्यांनी हिंदी भाषेला ते क्लिक करून घ्यायची आहे। आपण हिंदी भाषेला ते क्लिक केलेलं आहे शेतकरी मित्रांनो। तर आता इथे आपल्याला सांगित आहे IMEI नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा नंबर आपल्याला कुठे भेटतो शेतकरी मित्रांनो, तर चला इथे आपले कंट्रोलर आहे तुम्ही बघू शकतात। आता इथे शेतकरी मित्रांनो आपल्याला इथे IMEI नंबर इथे दिलेला आहे तुम्ही बघू शकतात। आता हा नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे, चला आपण इथे टाकून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण इथे आपला IMEI नंबर इथे टाकून घेतलेला आहे। IMEI नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली 2 ऑप्शन दिसत आहे, एक ग्राहक लॉग इन आणि आपलं 1 नंबरला जे आहे डिव्हाइस स्थापित करे। तर आपल्याला काय करायचे शेतकरी मित्रांनो, 1 नंबरला इथे आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण क्लिक केल्याच्या नंतर आपली जी प्रोफाईल आहे ती बनलेली आहे, म्हणजे आपण सक्सेसफुली इथे लॉग इन झालेलो आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण इथे आल्याच्या नंतर बघू शकतात IMEI नंबर टाकल्याच्या नंतर आपण इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक पिन नंबर टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला 6 पर्यंत लॉक टाकून घ्यायचा आहे, 1 ते 6 पर्यंत। तर आपण टाकीत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात। आणि टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथे लॉग इन बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे। आणि तुम्ही बघू शकतात आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला मोबाईल वर मोटर चालू आणि बंद करायचे स्टेटस आहे ते दाखवत आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो। तर आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे, आता आपल्याला काय करायचे आहे, इथे इथे आपण चालू करीत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात। जशी त्या बटनावर आपण क्लिक करूया इथे चालू करे आपल्याला एक ऑप्शन येणार आहे शेतकरी मित्रांनो, तिथे आपण क्लिक करून घेऊया। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण इकडे आलेलं आहे, हे आपलं कंट्रोलर आहे। आपण इथे आता बटन दाबलेलं नाही, आपण मोबाईलवरती ते चालू करीत आहे मित्रांनो। चालू केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला 30 सेकंद ते थांबून घ्यायची आहे। 30 सेकंद थांबल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मोटर जी आहे ती चालू झालेली आहे आणि आपले जे बटन आहे ते हिरे झालेले आहे मित्रांनो। आपलं बटन हिरे झाल्याच्या नंतर मोटर जी आहे आपली चालू झालेली आहे तुम्हाला दिसत आहे। आणि आपले जे पाणी आहे ते मित्रांनो बघू शकतात शेतकरी मित्रांनो, मोबाईलवर आपण मोटर चालू केलेली आहे। या अशा पद्धतीने आपलं पंप पाणी मारित आहे शेतकरी मित्रांनो। आता आपण मोबाईलवरच मोटर जी आहे ती बंद करीत आहे शेतकरी मित्रांनो। तर आपण इथे क्लिक करून घेतलेलं आहे आणि बंद कर या ऑप्शनवर आपण बटन दाबलेलं आहे बघू शकतात। आता जी आपली मोटर आहे ती बंद होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात।
आपल्याला 30 सेकंद थांबल्यानंतर आपली जी मोटर आहे ती बंद झालेली आहे. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो. आपण मोबाईलवरती मोटर बंद केलेली आहे. बंद झाल्याच्या नंतर आपल्या समोर असे लाल बटन जे आहे ते इथे आलेले आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपण मोबाईलवरती मोटर चालू आणि बंद करून दाखवलेली आहे आणि आपण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण तुम्हाला सांगणार आहे ही जी ॲप्लिकेशन आहे ती किती पंपासाठी चालते, म्हणजे किती पंप या ॲप्लिकेशनवरून ऑन आणि ऑफ होऊ शकतात, चालू बंद होऊ शकतात मित्रांनो. तर सगळ्यात पहिले आपली CRI कंपनी, 2 नंबरला आपली राईट वॉटर कंपनी, 3 नंबरला आपली KSB कंपनी, 4 नंबरला आपली स्पॅन कंपनी. आणि शेतकरी मित्रांनो, या ज्या कंपन्या आहेत त्या SSPRMS जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर आपण चालू आणि बंद करू शकतो शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अधिक ज्या शेतकऱ्याला वितरित पंप आहे या कंपनी जसे की इकोजन, अशा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करा. आपण नाही का त्यांना ती ॲप्लिकेशनची जे नाव आहे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आता एक व्हिडिओ गाजलेला होता शक्ती पंपाचा. काय वानरानं हुरतूड केली होती प्लॅटावरती कुदल्यामुळे. तर आमच्या तालुक्यात, गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बघा असा जुगाड केलेला आहे, जेणेकरून माकडं कुदले बी तर सोलर पंपाला कोणतीही हानी होणार नाही आणि नुकसान होणार नाही. यासाठी सरकारने दिलेली जी स्कीम आहे त्या स्कीमचा फायदा व्हावा आणि त्याच्यातून तुटफुट होणे आपल्याला चांगलं ते भेटण्यासाठी त्यांनी स्वतः जुगाड करून हे असं तार कंपाऊंड करून घेतलेलं आहे. आपण पाहू शकता. तर याच्यामुळे सोलरचं लाईफ बी वाढते, नुकसान बी होत नाही आणि शेतकऱ्याला अडचण येत नाही. तर ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांना पाहिजे तिने असं जुगाड करून घ्यायचं आहे, ज्याच्यावर माकडं आणि वारं वावदांच्या सुद्धा फायदा होईल, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. तर आपले जे युट्यूबर आहे ते दाखवू शकतात, पुरं तारकं पण दाखवा त्याला पाठीमागून समोरून. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे जे एकदम व्यवस्थितरित्या आपलं तार कंपाऊंड केलेलं आहे. आणि काय रे तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या जे मध्ये जाण्यासाठी एक गेट बनवलेला आहे आणि त्याला कुलूप सुद्धा लावता येते आपल्याला. पण आता शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेणार आहे की त्यांनी याला पूर्ण बनवण्यासाठी किती खर्च आला. चला तर जाऊया तिथं. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आता याच्यामध्ये आत जाण्यासाठी एक गेट बनवलेला आहे. आपण आतमध्ये दाखवू की तुम्हाला कसं कसं आहे. इकडे बघू शकता तुम्ही, हा गेट आहे.